महाराष्ट्र की राजनीति ने एक बार फिर बयानबाजियां तेज कर दी है। नाना पटोले ने बीजेपी और राज्य सरकार पर गंभीर आरोप लगाए। नाना पटोले ने कहा कि बीजेपी के अंदर बड़ा राजनीतिक विस्फोट हो सकता है और पार्टी जनता का विरोध झेल रही है। साथ ही उन्होंने आरोप लगाया कि वोटों के लिए बीजेपी हिंदू मुस्लिम और हिंदी मराठी जैसे मुद्दे पर राजनीति कर रही है। उन्होंने कहा कि राहुल नार्वेकर पर लगे आरोप पर जवाब दिया जाना चाहिए और यदि गलती साबित होती है तो बीजेपी को उन्हें हटाकर किसी योग्य व्यक्ती को जिम्मेदारी देनी चाहिए। बघा, आपल्या राज्यातल्या विधिमंडळाची एक परंपरा राहिली आणि संविधानिक पदावर विधानसभा अध्यक्षपद म्हणलं की एक संविधानिक पद आहे। विधानसभेचं कामकाज करत असताना पक्ष न पाळता लोकांना न्याय मिळेल, विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम विधानसभा अध्यक्षाचं असतं। बाहेर सुद्धा वावरत असताना त्यांना राजकीय स्टेटमेंट करता येत नाही, असं प्रथा परंपरा आपल्या राज्यातली, असं कुठं नियम लिहिलेला नाही आहे, पण प्रथम परंपरा आपल्या महाराष्ट्रातली राहिलेली आहे। पण राहुल नार्वेकरनी या सगळ्या सीमा पार केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की भाजप पक्षाचे ते विधानसभा अध्यक्ष म्हणून वागत असतील तर भाजपने त्यांना त्या पदावरून काढून या संविधानिक पदाची गरिमा राखणाऱ्या माणसाला बसवावं असंच आमचं म्हणणं आहे। नानाभाऊ, भाजप प्रचारामध्ये आघाडीवर आहेत, मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, सगळ्या काँग्रेस कुठेतरी मागे आहे। तुम्ही बघा, जनता वाऱ्यावर आहे महाराष्ट्रामध्ये, सरकार पूर्ण प्रचारात आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, त्यांची जे पीक आहे ते विकत घेतलं जात नाही, त्यांना पैसे मिळत नाही, त्यांची लूट होते आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत। बेरोजगारांची परिस्थिती भयानक आहे, महागाई एकीकडे वाढत आहे। यांना बेईमानीने हे सरकारमध्ये आले आणि सरकार यांनी चालवायला पाहिजे। सरकार चालवण्यापेक्षा हेलिकॉप्टरने प्रचार करणं अशा पद्धतीचं सगळ्या संस्था आम्ही जिंकू, पण कशाच्या आधारावर जिंकू तर पैशाच्या आधारावर, भ्रष्टाचाराच्या आधारावर, अशा पद्धतीचा यांचा प्रयत्न चाललेला आहे। त्याला तुम्ही आघाडी म्हणत असाल, पण हे महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेसाठी हानिकारक आहे की सरकारच पूर्ण आज प्रचाराला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लागलेला आहे। नाही, प्रत्येक ठिकाणी आहे, त्यांच्या अनेक मंत्र्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे शिंदे सेनेच्या। त्यामुळे जे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार आहे, या सरकारमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं ते खऱ्या अर्थानं सूचक आहे। मी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, पण मला काहीच नाही, मी तर आता एकदम भ्रष्टाचारी भाजपच्या सोबत आहो। मग नरेंद्र मोदी असेल, फडणवीस असेल, हे फक्त सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराला वलय देणारी जी व्यवस्था भाजपने निर्माण केलेली आहे, असे संकेत अजित पवारांनी 2 दिवसाच्या पहिले दिलेले आहेत आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका बिनविरोध करण्याचा जो प्रयत्न चालू झालेला होता, जवळपास 67 महानगरपालिकेचे सदस्य भाजप आणि शिंदे सेनेचे निवडून आले, त्यांच्यावर आरोप जे होतात आहेत, आता पुराव्यासहित आरोप होतात आहे की कोट्यावधी रुपये, पोलिसांचा दबाव, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण जे सुरू झालेलं आहे हे लोकशाहीसाठी खऱ्या अर्थानं भूषणावं नाही। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला कलंक लावण्याचं काम भाजप आणि महायुती सरकार करते आहे हे आपल्याला पाहायला मिळते। निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने टर्न केलेला आहे की पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही या सगळ्या बिनविरोध आलेल्या सदस्यांची चौकशी करू आणि दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोग सांगत आहे की आमचा काही संबंध नाही, आम्ही कुठलीही चौकशी करणार नाही। याचा अर्थ जो कालपर्यंत आम्ही म्हणत होतो, मी विधानसभेतही सुद्धा सांगितलं की जे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत ते भाजपचे एक कार्यकर्ते म्हणून काम करताना आपण पाहतो आहे आणि ज्या पद्धतीनं जे महाराष्ट्रामधल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी काही परिस्थिती सुरू झालेली आहे त्याच्यात ही सत्यता आहे। मागच्या नगरपालिका नगरपंचायतमध्ये पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की
निवडणूक आयुक्ताची भूमिका संशयास्पद आहे हे मी पहिल्यांदा पाहतो असं उपमुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. मग त्यांच्यावर मी महाभियोग आणायचा जो मानस केला होता, का नाही सरकारने पाठिंबा आम्हाला दिला. आणि म्हणून निवडणूक आयुक्त हे भाजपचंच कार्यकर्ता म्हणून काम करताना आपण पाहतो आहे. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी घातक आहे आणि लोकांच्या मताचा वर डाका टाकण्याचं पाप निवडणूक आयुक्त आणि भाजप आणि महायुतीचे लोक करताना आपण पाहतो आहे.